जय शिवराय. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या आणि या आभार मेळावा या आपल्या मत राजाचा आभार मानण्यासाठी आपण सर्वजण इथे आज जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे दमदार आमदार अतुलजी बेनके साहेब, माझ्या खूप जिवलग सहकारी शारदाताई शिंदे, माझे जिल्हा परिषद सदस्य, तसेच आता निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई काले, पुरी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेठ चव्हाण, तसेच प्रगतीताई बडे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातून आपण आलेले सर्वजण बंधू आणि भगिनींनो, खर तर आज या जिल्हा परिषद गटामध्ये दोन दिग्गज उभे होते, पण आपण सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या पाठीशी ठाम उभे राहिलात आणि भरभरून असं मतदान केलं आणि विजय संपादन करून दिलात. प्रथमतः मी आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, आभार मानते. कल्पनाताई, खरं तर नेतृत्व कर्तृत्व हे घडत असतं. हे कर्तृत्व सिद्ध करताना संधी मिळावी लागते आणि ही संधी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून मिळावी लागते. ती संधी आपला सर्वांच्या माध्यमातून हे कर्तृत्व घडत असताना आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि याची जाणीव खरं तर आपण आज सर्वजण ठेवणार आहोत. आणि कल्पनाताई, ही संधी आज तुम्हाला मिळालेली आहे, त्या संधीचं तुम्ही अतुल दादांच्या माध्यमातून सोनं कराल ही मला खात्री आहे. खरं तर कल्पनाताई, आज तुमचा विजय झालेला आहे आणि हा विजय आपणा सर्वांच्या अपेक्षाही उंचावलेल्या आहेत. या अपेक्षा अतुल दादांच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करत असताना अगदी सर्व माझी स्वतःचं प्रामाणिक मत की सर्वसामान्यातला सामान्याचा जरी फोन आला ताई तरी तो उचलावा आणि सर्वांचीच कामे होतील अशी आपणाकडून मी अपेक्षा करते. यासाठी की ताई 5 वर्षाची संधी आपणाला मिळालेली आहे, पण या 5 वर्षाच्या संधीमध्ये अगदी विरोधक सुद्धा असं म्हटलं नाही पाहिजे की मी चुकीच्या ठिकाणी मतदान केलं. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण हा गट पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आता पुढे जाऊन मी माझं थोडंसं भोळं आपलं मत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करते की अतुल दादांनी परवा भाषण केलं. त्या कार्यक्रमाला माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मी जाऊ शकले नाही, पण खूप गांभीर्याने मी ते भाषण ऐकलं. अतुल दादा, वरच्या लेवलला काय होईल ते मला माहित नाही, पण तुम्ही जी इच्छा व्यक्त केली की इथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र राहतील, यासाठी दादा मी एवढंच सांगेल की जेव्हा आम्ही बाजूला गेलो तेव्हा आमच्या सोबत खासदार साहेबांसोबत आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव लेंडे साहेब, नंतर आमचे तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात असतील, मोहित दादा डमाले, अंकुश दादा आंबले असतील, आणि जरी ओतूरच्या युवती अध्यक्ष आज दुसऱ्या मार्गाने गेल्या असतील तरी मी स्वतः काम करत असताना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून सोनलताई शेट्टींनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिथे युवती अध्यक्ष म्हणून केलेलं आहे. तुमच्या जवळची खूप चांगली सहकारी दादा, तुमच्या जवळची ओळखीची चैत्राली केंगले, हिने आदिवासी भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. फक्त आर्थिक परिस्थिती तिची कमी असल्याने आज ते सभापती पदाचं कॅन्डिडेट थोडस पाठीमागे राहिले, पण भविष्यात नक्कीच तुमच्या माध्यमातून तिचाही विचार होईल. तळागाळामध्ये आदिवासी भागामध्ये आज 12 गटातून आपल्या माई लांडे निवडून आलेले आहेत, पण त्या चैत्रालीचं काम दादा मी जवळून पाहिलं. अगदी एकही घर असं मला कुठं जाणवलं नाही का तिथे तुमच्या माध्यमातूनही तिने येऊन अनेक योजना नेल्या. खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये तिने तिथे योजना राबवलेल्या आहेत. असो, माझी प्रामाणिक इच्छा आहे की वरच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे होईल ते होईल, पण दादा आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की इथं आपण सर्वजण मिळून एकत्र येऊ आणि जसं आता या दोन्ही राष्ट्रवादींनी ताकद दाखवून दिली आणि हा खूप मोठा विजय आपला झाला, याच पद्धतीने आपण दादा पुढे सुद्धा एकत्र असू तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही, याची नक्कीच मला खात्री आहे. असो, आता आपल्या गटामध्ये विजय झालेल्या कल्पनाताई काळे असतील, संभाजी दादा असतील, प्रगती ताई चव्हाण असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी जसं आम्ही आजपर्यंत सहकार्य केलं तसं इथून पुढेही तुम्ही कोणत्याही गोष्टीला हाक मारा, आम्ही अगदी सदैव तुमच्या सोबत राहू. आणि मी माझ्या निमगाववरून आलेले सर्व सहकारी यांच्या सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वांना तुमच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा मनापासून देते आणि थांबते. धन्यवाद.